नमस्कार मंडळी, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सुंदर अशी बोटनेक मध्ये विथ पोटली बटनची ब्लाउज डिझाईन घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला ब्लाउज प्रोफेशनल स्टाईल ब्लाउज फिनिशिंग हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी पाठवलेले व्हिडिओ तुमच्या पर्यंत येतील, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा मी 3 इंचाची गळा उंची घेतलेली आहे, नंतर 1 इंच, सगळा मिळून गळा तो 10.5 ते 11 इंच आहे. मी गळा इथे आखून घेतलेला आहे. मधल्या गळ्याची रुंदी इथे मी 3.5 ठेवलेली आहे, कारण कस्टमरला जास्त गळा पसरट नको होता. मधल्या गळ्याची रुंदी म्हणते मी, वरच्या गळ्याची नाही. इथे मी कॅनव्हास पेपर चिटकवून घेतलेला आहे. मी डायरेक्ट अस्तर पिसावरच कॅनव्हास पेपर चिटकवून घेतलेला आहे, कारण मला वेगळं कपडा त्याला लावायचा नव्हता. तुम्हाला जर वेगळा कपडा तुम्ही लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकता, पण मला इथं आवश्यकता वाटली नाही म्हणून मी अस्तर पिसावरतीच कॅनव्हास पेपर चिटकवून घेतलेला आहे. याने टाइम पण वाचतो आणि कपडा पण वाचतो. मग इथं एकसारखं बरोबर करून घेऊन जो गळा आखलेला आहे त्याच्यावरती सुईचा दोरा काढून टीप मारायची आहे, जेणेकरून तो गळा जो आहे तो दोन्हीकडून उमटला जाईल. तुम्ही पाहू शकता मी इथे गळ्यावरती टीप मारून घेतली आहे. नंतर मी दोरा बसवला. मेन कपडा घेतलेला आहे. मेन ब्लाउज पीसच्या कपडावर इथं मी लायक्रा फ्युजिंग लावलेला आहे. मेन ब्लाउज पीसवरती अस्तर पिसाचा कपडा बसवून व्यवस्थित लावून पिनाने त्याला पिनअप करून घ्यायचा आहे, जेणेकरून कपडा इकडे तिकडे जाणार नाही, तो व्यवस्थित बसेल. आता आपण आखलेला जो गळा आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घेऊन गळ्यानंतर मधून कट करायचा आहे. अगोदर वरचा बोटनेक कट करायचा आहे, नंतर मग मधला गळा कट करायचा आहे. गळा कट करून मग तो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. मग असे त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. आता तो गळा पलटी केल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे. तुम्ही त्याला प्रेसही करू शकता. प्रेसनी खूप सुंदर अशी फिनिशिंग होते. नंतर आपल्याला तो गळा असा शिवून घ्यायचा आहे. नंतर मी इथं काही थर्मोकॉलचे बॉल घेतलेले आहेत. आपल्याला चौकोनी छोटे छोटे तुकडे करून ते बॉल्स त्याच्या आतमध्ये घालून आपल्याला दोऱ्याने असं त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे पोटली तयार करायचे आहेत. त्याला आपण पोटली बटन म्हणतो. तुम्ही पाहू शकता इथे मी पोटली बटन तयार करत आहे.
इथे मी सर्व पोटली बटन्स तयार करून घेतले आहेत. आता आपल्याला आपलं मेन फूट प्रेशर काढून तिथे वन साइडचं फूट प्रेशर लावायचं आहे, जेणेकरून आपल्याला पोटली बटन्स ब्लाऊजला व्यवस्थित बसवता येतील. एक एक करून आपल्याला पोटली बटन्स ब्लाऊजच्या डिझाईनवरती बसवायचे आहेत. एक एक करून आपल्याला सर्व पोटली बटन्स इथे ब्लाऊजच्या गळ्यावरती बसवून घ्यायचे आहेत. इथे मी परत 2-3 पोटली बटन तयार करून घेत आहे, कारण मला शेवटी 1-2 पोटली बटन्स कमी पडले होते, म्हणून मी परत ते तयार करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी सर्व पोटली बटन्स ब्लाऊज पीसवरती लावून झालेले आहेत गळ्यावरती. आता आपल्याला सर्व फिनिशिंग करून घ्यायची आहे. जे काही दोरे वगैरे काही असतील ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आणि वन साइड फूट प्रेशर काढून आपल्याला इथे दुसरे फूट प्रेशर लावून परत एकदा उलट्या साईडनी त्याला एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून पोटली बटन जे लावलेले जे उरलेला कपडा असतो तो व्यवस्थित गळ्यावरती बसेल, फिनिशिंगमध्ये दिसेल. म्हणून आपल्याला परत एकदा त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला सुंदर प्रकारे ब्लाऊज तयार झालेला आहे. पोटली बोटनेकचा खूप सुंदर फिनिशिंग सहित तो तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.